श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, जीवन यालाच म्हणायचे असते, दुःख असूनही दाखवायचे नसते. उलट पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत हसायचे असते. जगणं खूप सुंदर आहे, त्यामुळे हिरमसून जाऊ नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं मनासारखं होतं असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका. सुटतो काही जणांचा हात नकळत, पण धरलेला हात सोडू नका. अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेरपर्यंत हात तुझा हवा आहे. आली गेली कितीही संकटे, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे, स्वामी माझ्या देवा. तर मंडळी, आज आपण अत्यंत प्रभावी स्वामी समर्थांचा मंत्र ऐकणार आहोत. हा मंत्र दैवी अलौकिक ऊर्जेने भरलेला आहे. अट एवढीच आहे, मंत्र तुम्ही संपूर्ण ऐकायचा आहे. तुमच्या जीवनात तुमच्या कल्पनेपलीकडचे चांगले होणार आहे. तर मंडळी, स्वामींची आपण जर निरंतर भक्ती केली, मंत्र जप ऐकले किंवा आपल्या मुखातून ते जपले, तर आपल्याला स्वामी भरपूर देतात. आपले मन स्थिर होते, हे तर तुम्हाला माहीतच आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की आपण जर फळाची अपेक्षा न करता स्वामींची निस्वार्थ भक्ती केली, कारण मला हे काहीतरी मिळावे तेव्हाच मी स्वामींची भक्ती करेन, असं जेव्हा आपण विचार करत नाही आणि निस्वार्थ भावनेने आपण स्वामींच्या चरणी लीन होतो, तेव्हा स्वामी आपल्याला मोक्षाची दिशा दाखवतात, जिथे आपल्याला असीम शांतता मिळते आणि या जगदुनियेच्या रहाटीतून आपलं मन स्थिर होतं. आपण एका आध्यात्मिक यात्रेवर निघतो आणि आपले जीवन सफल होतं. आपल्याला या जगातील कुठलीही वस्तू किंवा बाह्य जी भौतिक गोष्टी आहेत त्या आपल्याला कुमकुवत करू शकत नाहीत, कारण आपण जी भक्ती करत असतो ती निस्वार्थ भक्ती असते. आपल्याला देवाकडून काही नको असते, परंतु असे जर केले मंत्र जप, दोन पद्धतीच्या भक्त्या असतात की मनात एखादा भाव ठेवून आपण देवाची भक्ती करतो की देवा मला हे मिळावे, मी तुझी इतके नामस्मरण करेन, हे मला इच्छा माझी पूर्ण करावी. आणि दुसरी भक्ती असते जी फक्त देवाचे नामस्मरण करायचे, कुठल्याही बाबतीत कुठलेच अपेक्षा न ठेवायची, आणि हीच खरी भक्ती असते. मंडळी, अशा भक्तांना स्वामी कधीच काही कमी पडून देत नाहीत. त्यांनी जरी नाही मागितले तरी स्वामी हे त्यांना भरभरून देत असतात. धनधान्य म्हणा, मग आत्मिक शांतता म्हणा, सगळं काही स्वामी त्यांना भरभरून देत असतात आणि त्यांची सगळी दुःख, संकटे, अडथळे जीवनातून नष्ट करत असतात, त्यांना सुख प्रदान करत असतात. आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांचे देशाविदेशामध्ये अनेक भक्त आहेत, कारण हे कलियुगातील जागृत दैवत आहे, जे की आपल्या संकटाच्या वेळी धावून येतात, आपल्याला त्यात मदत करतात. गरज आहे फक्त निस्वार्थ सेवेची आणि मंत्र जपाची. मंडळी, तुम्ही एखाद्या समस्येत अडकला असाल आणि तुम्हाला कुठलाच मार्ग दिसत नसेल आणि तुम्ही पुरते भांबावून गेलेले असाल, काय करावे, कुठे जावे, कोणाला सांगावे, कोणाला मदत मागावी, असं जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही स्वामी चरणी या. स्वामी माय माऊली आपल्याला प्रचंड संकटामध्ये मदत करते. असे अनेक हजारो लाखो उदाहरणं आहेत ज्यामध्ये स्वामींनी त्यांची संकटे दूर करून त्यांना सुख प्रदान केलेले आहे. आणि म्हणूनच मंडळी, तुम्ही जर स्वामींची निस्वार्थ सेवा केली, फळाच्या अपेक्षा न करता, तर तुम्हाला स्वामी इतके देतील की इतकी शांतता देतील, इतके तुमचे जीवन स्थिर करतील की तुम्हाला पुन्हा कशाची गरज भासणार नाही. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच, त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली
रहस्यमय मंत्र काय आहे? तो मंत्र असा आहे. ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः. 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 ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः.
ओम परमगुर्वे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। 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 ओम परमगुर्वे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः।
ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः।